हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात होऊन आज मस्त असा डे होता। आज काय होतं माहिती का, कारण हा ब्लॉग टाकायला एडिट करायला थोडासा वेळच लागला, त्यासाठी पहिल्यांदाच सॉरी बोलतेय। तर हा ब्लॉग होता हरतालिकेचा। आता तुम्हाला माहिती आहे, वेगळं काही सांगायची गरज नाहीये। तर आता तुम्ही म्हणाल इकडे मी हात असं का दाखवतेय, कारण मी उपवास तर धरला, माझी इच्छा होती मेहंदी वगैरे काढायची, पण मी जेव्हा ब्लॉग स्टार्ट केला ना तेव्हा माझे हात दिसत होते ब्लॉगिंग मध्ये। तर माझा मूड थोडासा ऑफच झाला, कारण माझी इच्छा होती मेहंदी वगैरे काढायची आणि ते काही मी काढलेली नव्हती, त्यामुळे मला सॅड वाटत होतं। कारण गेल्या वर्षी पण असंच थोडंसं चिडचिड झाली आणि काही गोष्टीमुळे मी मेहंदी काही काढलीच नाहीये आणि यावेळेस पण सेम असं काही होईल असं मला वाटलं नव्हतं। पण गेल्या वर्षीपेक्षा खूप डेंजर सिच्युएशन यावेळेस माझ्यासोबत झाली म्हटलं तरी चालेल। यावेळेस पण त्याच्यापेक्षा दुप्पट मला त्रास झाला काही गोष्टींमध्ये आणि त्यामुळे यावेळेस पण मी मेहंदी वगैरे काढलेली नाहीये। पण पूजा वगैरे करायचे म्हटल्यानंतर आपल्याला हे तर करावंच लागेल ना। मग मूड थोडासा फ्रेश केला आणि मग मस्त अशी साडी वगैरे घालून इकडे रेडी झाली। आता इकडे करते मी पूजेची तयारी। तर हरतालिका उपवासासाठी शुभ असं कलरच्या साड्या होत्या, म्हणजे मोरपंखी, हिरवा वगैरे किंवा लाल, नारंगी यासारख्या साड्या शुभ कलरच्या होत्या। तर माझ्याकडे ग्रीन कलरची साडी वगैरे होती, पण ती आता खूप वरती ठेवलेली होती, त्यामुळे म्हटलं रेड कलरची वरती आहे आणि सिंपल साधी अशी आहे, आपल्याला घरातच पूजा वगैरे करायची आहे। तर रेड कलरचं पण खूप शुभ असं कलर आहे। हळदी कुंकवामध्ये पण आपण लाल कलरचं कुंकू असतंच, म्हटलं मग छान आहे, हे साडी घालून घेऊयात। तर मग नंतर राजनी पण सांगितलं मम्मा रेड कलरची साडी घाल, तर मस्त अशी मी इकडे रेड कलरची साडी घातली। आणि आज हरतालिके पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य होतं ते इकडे मी सगळं आणलेलं आहे। जे काही फळं वगैरे असतात ना त्याचे 5-5 पानं वगैरे आपल्याला घ्यायचे होते आणि जे फुलं वगैरे असतात ना त्याचे पण आपल्याला 5-5 पानं वगैरे घ्यायचे असे होते। तर आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो तुम्ही, 5 घेऊ शकतो किंवा 11 किंवा 16 असं 2 ते 3 तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढे घ्यायचं तेवढे घेऊ शकतो। एकतरी 16 किंवा 11 किंवा 5। तर मी इकडे सगळं जे आहेत ना 5-5 घेतलेले होते। तर थोडीशी माझी तब्येत पण नव्हती, पण पूजा वगैरे करायची होती आणि उपवास पण होता दिवसभराचा। तर दिवसभर आज मी काहीच खाल्लेलं नव्हतं आणि मेन म्हणजे हरतालिकेचा उपवास आहे ना, कोणी फक्त जेलवरती म्हणजेच दूध किंवा पाण्यावरती असं धरतात, तर कोणी फ्रूट वगैरे खाऊन धरतात। तर ज्यांना कोणाला होत नाही ते एक टाइम शाबू सुद्धा खाऊन धरू शकतात असं म्हणत असतात, पण इकडे मी धरला होता पाण्यावरती निरंकार असा उपवास। तर तुम्ही कसं धरता हरतालिकेचा उपवास ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इकडे आता माझी रांगोळी वगैरे काढणं चालू होतं आणि राजची लुडबुड इकडे चालूच होती, बघा कसा सतवत होता राज। तर मस्त असं मी फक्त पाणी पिऊनच उपवासाचा धरलेला होता, पाणी पिऊन सोडायचं म्हणून। मग ठीक आहे म्हटलं, आवरलं सगळं काम वगैरे, सगळं देवपूजा वगैरे ते सगळं आवरून झालेलंच होतं। मग नंतर तिकडे रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर घेतला एक पाट पूजेसाठी। तर पूजेसाठी पाट वगैरे घेतल्यानंतर आपल्याला ना आज वाळूचा महादेव काढून घ्यायचा असतो। तर जे काही आपल्याला बांधकामाची वाळू वगैरे असते ना ते वाळू वगैरे घेऊन त्याचा महादेव म्हणजे शंभू काढून घ्यायचा असतो आणि त्याच्या चारी बाजूला ना इथं आपल्याला सख्या काढायच्या असतात आणि पार्वती वगैरे। तर असंच मी इथे वाळूने काढून घेतलेलं होतं त्या पाटावरती आणि इकडे घेतलेले होते सगळं फळं वगैरे पूजेसाठी, काही फुलं वगैरे घेतलेले होते आणि पानं वगैरे आणि हराळ अगरडा वगैरे जे आपण गणपतीला वाहतो ना तेच। तर ते पण इकडे घेतलेलं होतं। हे पण तुम्हाला 11 किंवा 16 भेटलं ना ते घ्या, किंवा नसेल तरी 5-5 घेतला तरी चालेल। तर हे जे आहे इकडे मला पूर्ण 11 भेटलेलं होतं। पण हे पूजेचं साहित्य आहे ना मला रेडीमेडच भेटलेलं होतं, पण त्यामध्ये ना काही कमी पानं होते तर काही जास्त होते, त्यामुळे आता 11 किंवा 16 होणार नाहीयेत, म्हणून मी बाकीचे पानं फक्त ना 5-5 घेतलेले होते, कारण त्यांनी पूर्ण साहित्यच दिलेलं होतं असं कॅरीबॅगमध्ये पॅक करून। इतके रुपयाला असतं वगैरे हे असं असतं ना ते। पण इथं काय झालेलं होतं माहिती का, काहीतरी थोडेसेच बेलाचे पानं त्यांनी त्यामध्ये दिलेले होते आणि 3 पानाचा बेल जे असतो ना, हे जे पूर्ण 3 पानाचा बेल आहे ना ते योग्य मानला जातो, पण इथे काहीच बेल 3 पानाचा निघाला, त्याच्यामध्ये खूप सारा हे पण निघालेला होता। तरी मी जे काही व्यवस्थित चांगलं आहे ना ते सगळं काही इकडे बेल ना पूर्णपणे काढून घेतलेलं आहे
तर इथं माझी पूर्णपणे पूजा संपन्न झालेली आहे। सिंपल अशी मी इकडे रांगोळी काढून घेतलेली होती, कारण मी आज देवघर थोडंसं चेंज केलेलं होतं, त्यामुळे मला घाईमध्ये तेवढं काही करणं झालं नाही। पण जे काही केलं ना मी अगदी एकदम मनापासून केलेलं आहे, आणि जे काही करताना ते फक्त मनापासून केला तर मनापासून जर इच्छा असेल तर देव त्यामध्ये साथ देतं असं म्हणत असतात। पण जितकं काही माझ्याच्याने झालं ना ते इतकं मी खूप मनापासून करत असते। तर सिंपल अशी मी इकडे रांगोळी काढून घेतली। फुलं मला थोडेसे जास्तच पाहिजे होते, पण फुलं काही मला जास्त भेटलेले नाहीयेत। त्याच पूजेच्या साहित्यामध्ये फुलं वगैरे आणलेले होते, पण जितके भेटले ना त्याच्यापासूनच मी इथे पूजा केलेली आहे। आणि हे जे प्लेट्स आहेत ना दोन्ही बाजूला डीमार्टमधून आणलेले होते, अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलेच आहे। तेच मी इथे दोन्ही बाजूला दिवा वगैरे लावून ठेवलेला होता। तर आज हरतालिकेची पूजा केलं म्हणजे, आणि हरतालिकेची कथा जर नाही ऐकली तर हे उपवास जे आहे ना ते अधुराच आहे असं म्हणत असतात। जर हरतालिकेची कथा आपण स्वतः वाचणार नसेल तर कोणीतरी वाचत असेल ना तर ते तरी ऐकलं पाहिजे असं म्हणत असतात। आणि जर आपल्याला पण वाचण्यासाठी काही नसेल आपल्याकडे, आणि कोणाच्या आपण तिकडे गेलेलं पण नसेल कथा ऐकण्यासाठी, तर आता सध्या तर आपल्याकडे ऑनलाईनची दुनिया आहे, म्हणजे मोबाईल तर असतोच, तर आपण मोबाईलवरती ही हरतालिका कथा म्हणून लावू शकतो आणि ते पूर्णपणे आपण ध्यान देऊन ऐकू शकतो। तर इकडे मी एकटीच होते, माझ्याकडे जास्त आता कुठे ना जास्त सुवासनी वगैरे असतात, तिथे जाऊन पूजा वगैरे करतात, तर कोणी हरतालिका कथा वाचतं तर कोणी ऐकतं। पण जेव्हा आपण एकटे वगैरे असतो ना तेव्हा आपण मोबाईलवर ही कथा लावून शांतपणे ऐकू शकतो आणि आपली जी पूजा आहे ना ते संपन्न करू शकतो, म्हणजे आपला उपवास आहे ते परिपूर्ण होऊन जातो। तर अशा पद्धतीने खूप छान असं मी इकडे हरतालिका कथा ऐकली आणि माझी पूजा आहे ना ते पूर्णपणे संपन्न झाली येते। मग त्यानंतर त्याच ठिकाणी पूजा वगैरे केली आणि राजला सांगितलं मी की राज मला पाणी वगैरे आणून दे म्हणून, आणि मी आता इथे उपवास सोडलेला आहे पाणी पिऊन। तर मी तुम्हाला म्हटलंच की तुम्ही उपवास वगैरे कशा पद्धतीने पकडला, फ्रूट खाऊन का जेलवरती वगैरे का शाबू वगैरे हे करून, तर मी तर असा पकडला होता हे मी तुम्हाला सांगितलं। तर खरंच आपण जेव्हा कधी मंदिरला वगैरे जात असतो किंवा घरी पूजा वगैरे करत असतो ना तेव्हा एक प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये असतं, आणि जेव्हा मंदिरला वगैरे जात असतो ना तेव्हा प्रसन्न मनामध्ये वातावरण असतं, हे तुम्हाला माहितीच आहे। जेव्हा कधी फिरायला जातो तेव्हा एक वेगळाच उत्साह असतो, आणि त्यापेक्षा जास्त उत्साह म्हणजे मला जेव्हा कधी कुठली पूजा वगैरे करायची असते किंवा मंदिरला वगैरे जायचं असतं तेव्हा तर मी जरा जास्तच हॅप्पी असते। आज उपवास पण होता, हरतालिकेची पूजा सुद्धा होतील, आणि थोड्यामध्ये मी रूममध्ये ना थोडेसे काही चेंजेस पण केलेले होते, त्यामुळे ना जरा इकडे तिकडे पसारा पडलेलाच होता, ते काही मी ठेवलेलंच नव्हतं, कारण मला बाकीची पण तयारी वगैरे करायची होती ना त्यामुळे ते जिकडे तिकडे झालेलं होतं। आणि जर जिकडे तिकडे नाही झालं तर ठेवायचं म्हटलं तरी अजून थोडंसं मला काम लावायला आहेच ना राज, तो तर नेहमी असतोच, मला जरा जास्तीच कामं लावत असतो। एक काम मी कुठलं तरी व्यवस्थित करायला गेली ना त्यापेक्षा जास्तच बिघडवून ठेवत असतो, आणि मला ते काम करायला मग आणखीन थोडंसं जरा जास्तच वेळ लागत असतं। तर बघा पूजा वगैरे झाली, आता काही जेवण वगैरे करायचं नव्हतं, तर आला मी म्हटलं की पटकन तू आता जेवण वगैरे करून घे, तर तो बोलत होता मम्मा माझा उपवास आहे। आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, जेव्हा मी पूजा वगैरे इकडे करत होती ना राजना तेव्हा हट्टीपणा केला, म्हणून मी आता ना त्याच्यावरती चिडलेली आहे। आता तुम्हाला सांगू का त्याने काय केलेलं, जेव्हा मी इथे पाट वगैरे घेतला आणि पूजेसाठी रांगोळी वगैरे काढत होती ना तेव्हा तो हट्टीपणा करायला लागला की मम्मा मला फ्रूट दे, मला फ्रूट दे। मग मला वाटलं की त्याला फ्रूट वगैरे काहीतरी खायचं असेल, म्हणून मी त्याला काय म्हटलं तू ॲपल खा, तर तो ॲपल तसंच ठेवला आणि परत ते आढळून बसला। मला काही लक्षात नाही झालं, पण हो मला हे माहिती आहे की त्याचे जास्त सर्वात फेवरेट म्हटलं ना तर बनाना आहे, म्हणजेच केळी आहे बरं का। त्याला ऑल टाईम कधीही दिलत ना तर ते खूप आवडतं। हल्ली पण आता सध्या पावसाचं वातावरण आहे, वातावरण पण चांगलं नाही आहे ना, त्यामुळे सध्या मी त्याला केळी द्यायचं वगैरे खूप सारं स्किप करत असते। पण नंतर तो सॅडच होऊन बसला पूजा वगैरे करेपर्यंत, पण कारण असं म्हणतात ना मुलं हे देवाघरची फुलं। तर फॅमिली असा होता माझा हरतालिकेचा ब्लॉग, जास्त काही मला घेता आला नाहीये, पूजेची वगैरे पण तयारी होती आणि मी म्हटलं थोडंसं रूममध्ये चेंजेस केलं त्यामुळे पण जास्त नाही घेता आलं, पण जितकं काही घेतलेलं आहे आणि जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण सांगितलेल्या आहेत। तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये, बाय बाय।